नमस्कार सर्व शेळीपालक बंधूंनो, स्वागत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आपल्या सिल्लोड तालुक्यामध्ये राजस्थानी बोकडाची गाडी गुरुवारी आलेली. तर ही गाडी दर गुरुवारी येत असते मित्रांनो. आज 18 तारखेला ही गाडी सकाळी 3 वाजता आपल्या कुरुशी गोट फार्मवर आलेली. तर ज्यांना कोणाला राजस्थानी बोकड घ्यायचे असतील त्यांनी नक्कीच दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि गुरुवारी तुम्ही दिवसभरात केव्हा पण येऊ शकता. संध्याकाळपर्यंत कॉल करून जर तुम्हाला ॲड्रेस नाही समजला तर तुम्ही फोन करून ॲड्रेस पूर्ण विचारून तुम्ही येऊ शकता. का आता सिल्लोड तालुका छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड कन्नड हायवेलाच आपलं सिल्लोडच्या पुढेच कॅम्ब्रिज शाळेजवळ कृषी गोट फार्म आहे मित्रांनो. तर तिथं नक्कीच तुम्ही आल्यावर कॉल करून डायरेक्ट तुम्हाला घ्यायला पण येतील ते. तसा काही विषय नसतो मित्रांनो. तर मस्त मेंढी मेंढी पण आलेली त्या आपल्या राजस्थानी बोकडांमध्ये बघा, सोजत, कोटा, अजमेरी, गुजरी, अजून तोतापुरी, अजून भरपूर असे अजमेरी, गुजरी असे बोकड किंवा पाठी सुद्धा आलेले आहेत. तर तुम्हाला लागवड योग्य पाठी सुद्धा आलेले आहेत. तुम्हाला जर बोकड पालन करायचं असतं राहतं किंवा ब्रीडिंगसाठी लागत असतील तर नक्कीच तुम्ही एकदा येऊन पाहणी करू शकता आणि खरेदी करू शकता मित्रांनो. तर एक नंबर क्वालिटी आलेली आहे. तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता क्वालिटी बोकडांची आणि पाठींची. तुम्हाला मोठ्या मापाच्या शेळ्यात सुद्धा भेटतील. तुम्ही बुकिंग सुद्धा करू शकता कॉल करून. अगोदरच तुम्हाला जे पाहिजे असल्यास ते बोकड सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील मित्रांनो. तर त्यामध्ये सोजत एक नंबर क्वालिटी बघा, कोटाची सुद्धा एक नंबर क्वालिटी आलेली आहे. तुम्हाला जर ईदसाठी जर बोकड तयार करायचे असतील तर तरी सुद्धा तुम्ही येऊन खरेदी करू शकता मित्रांनो. तुम्ही क्वालिटी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघतच असाल. ही क्वालिटी आपल्या सिल्लोड तालुक्यामध्ये दर गुरुवारी येत असते. आता रेट काय तुम्ही कॉल करून सुद्धा विचारून घेऊ शकता मित्रांनो. आता कसं तुम्ही जर नागावर घेतलं तर प्राईस शिल्लक असते आणि जर तुम्ही पट्टीने घेतलं तर त्यात कमी जास्त होत असतं मित्रांनो. कारण क्वालिटी एक नंबर आहे. जवळजवळ 30 प्लसच्या 25 प्लसच्याच पुढची वजनाचे बोकड आहेत. बोकड किंवा पाटी आहे बघा, शिरोईचा बोकड एक नंबर क्वालिटी आलेली. तर ही क्वालिटी आपल्या सिल्लोड तालुक्यामध्ये भेटत असते. ही क्वालिटी कुठंच नाही भेटू शकत बघा. ही क्वालिटी उपलब्ध होत असते आपल्या सिल्लोडमध्ये फक्त. तर तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करा मित्रांनो. स्वतःच्या नजरेनं बघा. व्हिडिओतून आपण तर बघतालच क्वालिटी कशी आहे. तुम्ही नक्कीच स्वतः आल्यावर फार्मवर स्वतः बघितल्यावर तुम्हाला अजून जास्त समजेल क्वालिटी कशी आहे. कारण बघा, एक वेळ आपल्याला व्हिडिओच्या मधून थोडेफार कमी जास्त समजेल, पण मग प्रत्यक्षात जर आपण येऊन भेट दिली तर नक्कीच 100% आपल्याला लक्षात येईल. एका नजरेत आपल्याला ओळखता आली पाहिजे. शक्यतो आता हिवाळा चालू आहे त्यामुळे हिवाळ्यात थोडी काळजी घेणं तर आवश्यक आहे. पिल्लांची आपल्या घरच्या असो किंवा आपण बाहेरून जरी खरेदी केल्या तरी त्यांची काळजी घ्यावीच लागते. सर्दी वगैरे थंडीपासून त्यांचं बचाव करावाच लागतो मित्रांनो. तर आता हे पूर्ण तुम्ही जर नागाने जरी म्हटलं तर 15-14 हजाराच्या प्लस बोकड मित्रांनो. जर तुम्ही पट्टीने घेत असाल तर थोडंफार कमी जास्त होऊ शकतं. नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करा. तरी क्वालिटी बघा, क्वालिटी एक नंबर. मोठ्या मापाचे बोकडे बघा, पूर्ण आता मोठ्या मापाचे. जर तुम्हाला लागवडीसाठी क्रॉसिंगसाठी जर बोकड पाहिजे तर नक्कीच तुम्ही इथून घेऊ शकता. कारण काय माहिती का, आपल्या सिल्लोडमध्ये ही क्वालिटी प्रत्येक गुरुवारी येत असते. ही क्वालिटी जास्त लोक मोठा बोकड आणत नसतात मित्रांनो. कारण एवढे मोठे बोकड म्हणजे जास्त गुंतवणूक असते. कोणी म्हणेल तिकडं स्वस्त भेटतात, पण मग स्वस्तात कुठंच नसतं मित्रांनो. कारण बाहेरून आणायला खूप खर्च असतो आणि गाडीचं भाडं वगैरे, अजून तिथले व्यापारी, अजून रस्त्यानं चोरीचा प्रॉब्लेम असतो गाड्यांच्या. अक्षरशः जर गाडीतून 2-4 बोकड सुद्धा चोरी केले तर पूर्ण नफा, गाडीवरचा नफा हा पूर्ण जात असतो मित्रांनो. कारण आणणं एवढं सोपं नसतं. राजस्थानहून बाहेरून आणणं एवढं सोपं नसतं. त्यामुळे खूप काळजीपूर्वक आणावं लागतं. आपल्याला भरपूर वाटतं की स्वस्त भेटतंय, कोकणात नारळ स्वस्त भेटतं ही म्हण आहे ना, तसंच हा प्रकार असतो. पण फुकट कुठंच नसतं. तुम्हाला जर क्वालिटी आपल्या वातावरणात आल्यावर क्वालिटी घ्यायची असली तर थोडेफार शिल्लक पैसे मोजावेच लागतात. तर पण मग आपण स्वतः आपल्याला जास्त लांब जायचं गरजच नाही. राजस्थानला आपलं ओळख पाहिजे, प्रॉपर सगळ्या गोष्टी पाहिजे. खूप मेहनत करावं लागते तिथं, पण पाहावं लागतं. त्याच्यानंतर आपल्याला बोकड गाडीत भरावं लागतात. पण इथं आपल्या डायरेक्ट सिल्लोड तालुक्यामध्ये आपल्याला जे पाहिजे ते स्वतः येऊन काहीच प्रॉब्लेम नाही. गाडी भाडं नाही, काही चोरीचा काही विषय नसतो आणि कुठलाही फसवणूक नसते. त्यामुळं आपण प्रत्यक्षात येऊन डायरेक्ट खरेदी करू शकतो बोकड. तुम्ही क्वालिटी एक नंबर बघू शकता मित्रांनो. बघा, आता बोकड चरलेले नाहीये. सकाळी 3 वाजता गाडी आल्यामुळे अजून चरायला सोडलेली नाहीये. त्यामुळे थोडं तब्येत खराब, पोट त्यांचे कमी दिसत आहेत. पण मग एकदा चरल्यावर बघा तुम्ही त्यांचे वजन आणि त्यांची क्वालिटी बघा. आता हा बोकड 16 हजाराचा आहे पूर्ण बघा. सोजतचा बोकड बघा.
तर क्वालिटी एक नंबर आहे बघा मित्रांनो. एक अशी क्वालिटी फक्त आपल्या सिल्लोड तालुक्यामध्ये येत असते. तर 14-15 तुम्हाला जर घ्यायचं असेल तर आता बघा व्यवहार हा सांगायचं वेगळं असतं आणि प्रत्यक्षात आपण जेव्हा सौदा करतो तेव्हा कुठंतरी कमी जास्त होत असतं. फक्त 16,000 सांगितले म्हणजे 16,000च द्यायचे नसतात. थोडंफार कमी जास्त होत असतात सौदा. त्यामुळं नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करू शकता मित्रांनो. आता हिवाळ्यात तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता. आता पूर्ण शेळ्या आपल्या जर व्यालेल्या असतील ना, आपल्याला जर ब्रीडिंगसाठी लागत असेल, लागवडीसाठी आपल्या शेळ्यांसाठी बोकड, तर नक्कीच तुम्ही घेऊन जाऊ शकता. 1-2 बोकड पाहिजे असल्यास किंवा तुम्हाला ईद मार्केटसाठी तयार करायचं असेल, तर तरी पण तुम्ही लहान-मोठे घेऊ शकता. आता हे मोठे त्यात लहान पण असतात, मोठे पण असतात किंवा पाळीव पाटी पण एक नंबर असतात. बघा मित्रांनो, शिरोईच्या, सोजतच्या, कुजिरीच्या, अजमेरीच्या पाटीसुद्धा एक नंबर असतात. त्यामुळं नक्कीच तुम्ही घेऊ शकता आणि सेट करणं काही एवढं अवघड नाही. त्या राजस्थानी बोकडांना थोडं 15 दिवस सुका चारा द्यायचा असतो आणि त्याच्यानंतर मग थोडं हिरवा चारा वगैरे द्यायचा असतो. सुका चारा आणि त्यांना थोडं लिव्हर टॉनिक आणि जंतुनाशक जर तुम्ही वेळेवर दिलं तर मरतूक होत नसते मित्रांनो. सर्दी, ताप याच्यावर फक्त बारीक लक्ष ठेवावं लागतं. त्यांना थोडं खासत असतील तर आपल्याला सर्दी, तापाच्या गोळ्या, औषधी द्यावी लागते. तर सर्दीसाठी चांगल्यात सुपर रिझल्ट म्हटलं एन्ड्रोटॉस औषध बघा लिक्विड 100 ml ₹215 जर तुम्ही 2-3 दिवस जर त्याचं ट्रीटमेंट केली तर नक्कीच सर्दी गायब होते. त्यामुळे ही काळजी घेणं आवश्यक असते मित्रांनो. तुम्ही क्वालिटी बघू शकता. ही प्रकारची क्वालिटी आपल्या सिल्लोड तालुक्यामध्ये फक्त येत असते. दर गुरुवारी तुम्हाला मोबाईल नंबर सुद्धा दिलेले आहे. तर या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि सौदा सुद्धा करू शकता किंवा बुकिंग करू शकता मित्रांनो आणि दिवसभरात केव्हा येऊ शकता. अजून जर समजा तुम्हाला वेगळ्या मोठ्या शेळ्या जर लागत असतील त्या सुद्धा तुम्हाला आणून दिल्या जातील ऑर्डरनुसार. तर काय होतंय कोणी ॲडव्हान्स पेमेंट करत नसतं. ॲडव्हान्स पेमेंट तुम्हाला जर तुमच्या मर्जीनं स्वतः आवडीने शेळ्या घ्यायच्या असतील तर ॲडव्हान्स पेमेंट करावं लागतं अर्धं. तर नाही म्हटलं तर तुमच्या हिशोबाने याच्यातले तुम्ही निवडू शकता मित्रांनो. अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांनो. ती पहिल्या वेताची शेळी बघा. अजून ती लागवड झाली नाही मित्रांनो. नक्कीच एकदा ट्राय करा. भेटू परत दुसऱ्या गुरुवारी. तोपर्यंत तुम्ही येऊ शकता, भेटू शकता, भेट देऊन कन्फर्म करू शकता मित्रांनो. तर धन्यवाद.